दरम्यान निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यामधल्या स्थानिक राजकारणामुळे नाराज आहेत असा दावा अजित पवार यांनी केलाय। अजित पवार यांचा नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांकडे रोख असल्याचं दिसतंय। लंकेंनी पक्षांतर केलं तर आमदारकी रद्द होईल असाही इशारा अजित पवार यांनी दिलाय। निलेश लंके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आणि निलेश लंके यांना या भेटी अगोदरच अजित पवार यांनी हा इशारा खरं तर दिला होता। निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे। त्याला जर वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ नये हे माझं त्याला आव्हान आहे, विनंती आहे। कालच तो मला भेटलेला होता। त्याला जर घ्यायचं झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर तो डिस्क्वालिफाय होईल। तुम्हालाही माहिती आहे की कायदा असा आहे की एखाद्याने अशा पद्धतीने पक्षाच्या विरोधी कुठली भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी त्यांच्या डोक्यात लोकसभेची हवा घातली असं जे दादा म्हणतात त्यात वास्तव आहे, सत्य आहे। अलीकडे काही 2-3 दिवसांपूर्वी त्यांच्या इथे महानाट्य झालं। त्या महानाट्याचे जे कलावंत आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली आणि मी लंके साहेबांना स्वतः समजून सांगण्याचा प्रयत्न केला, फोन केला की लंके साहेब तुमच्या खांद्याचा वापर होऊ देऊ नका। नगरमध्ये त्यांना कुठलाही उमेदवार लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि तुतारी गटाला भेटत नाहीये म्हणून तुमच्या खांद्याचा वापर केला जातोय। मात्र हा अजित दादासोबत दगाफटका होईल आणि लंके साहेबांनी शेवटी जर तेच करायचं ठरवलं असेल तर मला असं वाटतं की शेवटी राजकीय भविष्य त्यांचं अंधारात आहे, कारण ज्या लोकांसोबत ते गेलेत तिथे त्यांना राजकीय भविष्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।